थोडंसं करेक्शन करतो. कम्युनिकेशन चांगलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी म्हणजे त्याला थोडासा वेळ कमी मिळायला गेला आणि वेळ कमी मिळायला गेल्यामुळे फॉर्म भरायला वेळ कमी असल्यामुळे सांगणं, तयारी करणं आणि भरणं ही एवढी मोठी गडबड झाली. आणि मुळात काँग्रेस डिसिजन हे सगळं हायकमांड कडून केलं जातं. आणि आंबेडकर साहेबांवरची युती करत असताना दिल्लीशी बोलणं झालं, त्यानंतर काही डिसिजन ठरल्या गेल्या, जागा वाटप आणि जागांची अदलाबदली, या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा वेळ खूप गेला आणि त्याच्यानंतर ती युती ठरली गेली. असं जरी हे सुकृत दर्शनी असलं तरी त्याची दुसरी बाजू सुद्धा आपण बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण आता सगळे विवेचन करताना सांगताना आपण सगळे सांगता की बाबा काँग्रेसच्या बाबतीमध्ये असेल किंवा उभाटाच्या बाबतीमध्ये असेल किंवा आमच्या महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये असं जरी असेल तरी खऱ्या अर्थानं या तीन सत्तेतले जी पक्ष लोक आहेत, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना एकनाथ शिंदे असेल, राष्ट्रवादी असेल आणि यांचा चौथा सहयोगी पक्ष जो गेले अनेक दिवस लपून काम करतोय निवडणूक आयोग, या चौघांनी मिळून ज्या पद्धतीने या राज्यामध्ये हैदूत घालण्याचं काम केलं, विरोधी पक्षाला फसवण्याचं काम केलं, ते कसं फसवलं? जुलैपर्यंतच्या मतदारांना कायम ठेवलं यांनी. मला सांगा, जुलै नंतर ज्यांचं वय 18 झालंय त्यांना मतदानाचा अधिकार का नाकारला? याचा दोषी कोण आहे? याचं उत्तर पहिल्यांदा निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे मला एक मिनिट बोलू द्या. आता वासात 3 राज्याच्या निवडणूक आयोगाने अधिकृत आकडेवारी आतापर्यंत दिली का? मला कुणीही सांगावं इथं. ती सुद्धा आतापर्यंत दिली नाही. ही चूक कुणाची आहे? नंबर 3, ती शाही लावण्याचा कार्यक्रम ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होतो, ही सुद्धा मोठी चूक आहे, निवडणूक आयोगाने केली. आणि नंबर 4च्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळे तज्ञ लोक आहात, मोठी लोक आहात. मतमोजणी दरवेळेला 8 वाजता चालू होते, यावेळेला 10 वाजता का घेतली? याचं कारण काय? हे का लपवताय तुम्ही? याच्या मागची उत्तरं कुठे निवडणूक आयोगाने देणं गरजेचं आहे. परंतु अडचण अशी होती कमलेश सर, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलं की राग येतो भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आणि ती उत्तर द्यायला लगेच चालू करतात. आमची अडचण ती आहे. राहुल गांधीजी सांगत होती एवढे दिवस की निवडणूक आयोग फ्रॉड आहे, निवडणूक आयोग फ्रॉड आहे. खऱ्या अर्थानं काल या निवडणुकीच्या निमित्तानं तो सिद्ध झालेला आहे. आणि महायुतीमधला चौथा पक्ष निवडणूक आयोग तो इलेक्शन कमिशन नसून सिलेक्शन कमिशन आहे. म्हणजे ज्या 67-68 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या त्या लोकांना मतदान करणार ना, तुम्ही मतदान करू दिलं तुम्ही त्या लोकांना. आणि ज्या पद्धतीने तुम्ही या राज्यातल्या निवडणुका घेतल्या सर, सोलापूरमध्ये 32 वर्षाच्या तरुणा बांडपोराचा मर्डर झाला. काय चाललं या राज्यामध्ये? म्हणजे अक्षरशः फॉर्म देण्याचे प्रकार झाले, विरोधी पक्षाला फॉर्म भरू दिले गेले नाही. म्हणजे या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग या दोघांनी संगनमत करून, या दोघांनी युती करून विरोधी पक्ष ठेवायचा नाही, विरोधी पक्षाला लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्यायच्या नाहीत, एवढंच डोक्यात त्यांचं होतं. आणि दंडशाहीनं, गुंडगिरी पद्धतीनं प्रशासनाचा धाक दाखवून या लोकांनी प्रचंड मोठ्या अर्थानं दाब दबावात घेतल्या. लाईटर नोट वरती मतदार यादीच्या संदर्भामध्ये जो घोळ झालाय त्याच्यात एका घरात राहणारे, म्हणजे एका प्रभागातले सोडा, एका घरात राहणारे 4 मतदार 4 प्रभागात टाकलेत. मी नावही सांगतो, जयेश्वरी संपादक, जयेश्वरी माझी आई, तुळशी अधिकारी महेश झगडे सरांनी सुद्धा पोस्ट टाकली, त्यांचा तर नाव वगैरे. बरं सर, मला एक गोष्ट फक्त काँग्रेस आणि वंचितवाल्यांनी भाजपकडून शिकायला पाहिजे होतं. ऑन व्हेरी लाईटर नोट, तुमच्याकडे उमेदवार नव्हते तर दुसऱ्या पक्षातले पकडून घेऊन यायचे ना सर अशा वेळेस. आणि चांगले वाले मला अधिकारी काय वॉटर मीटर गटरवरती होणारी निवडणूक, वॉटर मीटर गटरवरती होणारी निवडणूक भाजपनं खानवरती नेऊन ठेवली, जाती धर्मावरती नेऊन ठेवली. वॉटर गटर मीटरची निवडणूक म्हणजे विकासाच्या बाबतीत